आम्ही अशा प्रकारची सुरुवात केली। म्हणलं तुम्ही तुमच्या हातातच काही नाही तर तुमच्यावर त्यावर त्यांनी सांगितलं पूर्वीसारखंच, आणि त्यांना हे सांगितलं की राज्यातल्या अडाणी अशिक्षित लोकांना त्यांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना आपण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार देतो, मागेल त्याला काम। त्या धर्तीवर राज्यातले सुशिक्षित बेरोजगार ज्यांनी 5-5 पदव्या संपादन केल्यात त्या पदवीधारकांना तुम्ही जे प्रशिक्षण दिलेलं आहे त्या प्रशिक्षण दिलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना 2-5 मार्कांनी ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अपात्र ठरले म्हणजे हे 100% नालायक आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, तसं नाही। मग आमचं म्हणणं असं आहे की या प्रशिक्षणार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अपात्र ठरलेल्या प्रशिक्षणार्थ्याला जसं अशिक्षितांना रोजगाराची हमी आहे तशी 30 वर्ष 35 वर्ष शिकण्यामध्ये यांचे चाललेत, या अपात्र ठरलेल्या लोकांना यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि यांचीही उपासमार होऊ नये। यांना आता कुठं रानात शेतात गोंड्याच्या हाताखाली किंवा शारीरिक श्रमाचे काम हे करू शकत नाहीत, म्हणून शिकलेल्या सुशिक्षितांना मागेल त्याला काम कमी दामामध्ये 20,000 झाडू पोछा करणारी महिला सुद्धा आता घरकाम करणारी घेत नाही, पण आज गरजवंत प्रशिक्षणार्थी पोट भरण्यासाठी त्यांनी हे 20,000 करण्यासाठी तयार आहेत। यांना कायमस्वरूपी रोजगार त्या धर्तीवर मिळाला पाहिजे हा आग्रह त्यांच्या पुढे मांडला। मागच्या भेटीपेक्षा आजची भेट थोडीशी त्यांनी निवांत आणि शांतपणे केली। आपले प्रशांत धनवत यांनी त्यांच्या डोक्यावर पायावर डोका आपटलं, तो रडला सुद्धा। जर मला नाही संधी मिळाली तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचं सांगितलं। राणीताईंनी पण आपली भूमिका सांगितली, धर्मेश सरांनी सांगितली, आपले पांडुरंग सरांनी सांगितली। सर्वांनी सांगता सांगता त्यांना आम्ही भंडावून सोडलं। ते उठून जात होते, पुन्हा जायचंय तर जा म्हणलं, कशाला बोलवलात? अजून 10 मिनिट बसतो म्हणले, बसले आणि त्यांना मग त्यांनी सांगितलंय आता की 2 दिवसामध्ये हा तुमचा सगळा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर मी ठेवतो आणि तुम्हाला कळवतो। प्रामाणिक एवढंच झालेलं आहे, म्हणजे काहीतरी थोतांडमध्ये काहीतरी वेगळंच व्हायचं आणि बाहेर येऊन वेगळं सांगायचं हा धंदा माझ्याच्यानं होत नाही। त्याच्यामुळं भावानो हा लढा आपल्याला अधिक तीव्र करावा लागणार। मी वारंवार सांगतोय, आपण लढल्यानंतर सरकार वाकू शकतं, आपली संख्या वाढली तर सरकार झुकू शकतं। मग त्याच्यामध्ये ते गेल्यानंतर आम्ही आग्रह धरला मीडियाला भेटण्याचा। नाही म्हणले मीडियाला भेटता येत नाही, कुठं सर्क्युलर दाखव म्हणलं, आम्ही मीडियाला भेटू शकत नाही, आरोपी आहोत का रे म्हणलं आम्ही। मग तेवढ्यामध्ये आले गिरीश महाजन, गुलाबी चेहरा नट्टा फट्टा करून असं कॅमेऱ्याला बोलत येत होते। त्यांना सांगितलं गिरीश भाऊ इकडे या म्हणलं, आम्हाला पोलिस जाऊ दिना गेलते ना, येतो एवढी बाईट झाल्यावर। मग त्यांची बाईट झाली की ते आले, त्यांनाही चॉकलेट दिलं। तुम्ही आम्हाला विधानसभेच्या आधी चॉकलेट दिलं, आता हे चॉकलेट तुम्हाला परत आता आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या। त्यांनी भरपूर चर्चा झाली आहे, पण त्यांनी सांगितलं की मी उद्या परवा दिवशी मुख्यमंत्र्याची भेट घालून देतो म्हणलंय का नाही, पण ते खरं नाही, हे खरं नाही। वेळ मारून नेत आहेत, आपणाला आपला लढा अधिक तीव्र करावा लागेल। तुम्हाला रोजगार पाहिजे का नाही? मग तुम्हाला अधिक तीव्र आक्रोश आपला दाखवण्यासाठी अधिक तीव्रतेनं लढावं लागेल आणि महाराष्ट्रातली संख्या आपल्याकडे यावं लागेल। मग तेवढ्याच झाल्यावर पुन्हा ते पोलिस आम्हाला ढकलून नेले, पुन्हा आम्हाला मीडियाकडे म्हणलो, तेवढ्यात आले नानाभाऊ पटोले। नानाभाऊ इकडे या म्हणलं, ते तर फार 500 फूट लांब होते। मग नानाभाऊ तिथून आले आमच्या कस्टडीमध्ये, मग त्यांना एक चॉकलेट दिलं। मग त्यांनी चॉकलेट घेतलं। हे लबाड सरकार आहे, फसवेगिरी करून निवडून आले, आता ते विरोधी पक्षाचे आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बोलले आणि त्यांनी लगेच आत्ताच्या आत्ता उद्या औचित्याचा मुद्दा उपस्थित करा आणि तालिका अधीक्षकाकडे सबमिट करा म्हणून लगेच आपलं पत्र दिलं आणि उद्या ते आपला मुद्दा विधानसभेमध्ये
उचलतील. मग तेवढं झालं की बाहेर निघालो आम्ही. मग आता जास्त अतिरेक करू नये म्हणून तेवढ्यात आले. मग सुरेश अण्णा धस. मग त्यांनी माझी टोपी बघितली की त्यांच्या काळजात केलं धस. मग त्यांना दिला आम्ही चॉकलेट. म्हणलं आपल्या सरकारनं आम्हाला चॉकलेट दिले दादा, आणि तुम्ही हे या प्रश्नाची जरा मांडणी करा, आमचा प्रश्न उचला. त्यांनी मान्य केलं. म्हणजे सगळ्यांचं आकर्षणाचं केंद्र ही टोपी झाली होती. त्याच्यामुळं हटके आंदोलन आपणाला करायचं आहे. आणि येणाऱ्या 14 तारखेपर्यंत आपणाला, आज आपण चॉकलेट मोर्चा काढलाय. तुम्ही जर सगळेजण म्हणलात संख्या मोठी जमेल म्हणलं तर 11 तारखेला म्हणजे परवा दिवशी किंवा 12-13 गाजर मोर्चा काढू. गाजर दिला आम्हाला हातात आणि आमची दिशाभूल केली. आपण तो एक मोर्चा काढू, कारण का हे पॉइंट लई भारी आहे. गाजर मोर्चा प्रत्येक काढतात. पॉपकॉर्न करा. पॉपकॉर्न दादा बाबा म्हणतात पॉपकॉर्न. आपली असतात ना नळ्या नळ्या. हा बास्केटबॉलला आपली हा ते कसं पेट्रोल जास्त वापरतो. हा आणि दिसायला दिसतंय. हा. मग आता या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय तुकाराम बाबा करतील. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. काय नाही, मी उद्याच्या सकाळी येणार. हे बाकी गोष्टी झाल्यानंतर मला मठावर जाणार आहे. हे थोडेसे कार्यक्रम आहे. आता तुम्हाला मठावर जाता येणार नाही. इकडे येता येतं, जाता येत नाही. बरोबर आहे ना? त्याच्यामुळं बाबा तुम्ही नव्हतो. ठरल्याप्रमाणे मंगलप्रभात लोडाची भरपूर फिरकी घेतली, भरपूर ताण दिला. आज तो शांत होता बाबा. 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यापर्यंत हा सगळा अहवाल देतो आणि तुम्हाला कळवतो. जरा शांत आला. थोडा आला खाली. दाखवला तरी मी बोललोच नाही. त्याचा व्हिडिओ त्याला दाखवला. बोललोच नाही म्हणते. बोललोच नाही म्हणला. तुझा व्हिडिओ बघ म्हणलं, लोकांचं जाऊ दे. दाखवला. आता दुसरा विषय आपणाला, आता दुसरा विषय 2 दिवसात गिरीश महाजन चालले होते. गिरीश महाजनला आरडून बोलावून घेतलं आणि 2 मिनिट लाडकी भावासोबत बोलता का? मग ते थांबले. मग कुठं आले ते म्हणाले तुमचे 11 महिने संपले म्हणे आता. साहेबांनी तसंच केलं. आणि त्यांनी उद्या परवा मुख्यमंत्र्याची भेट घालून देतो म्हणले, पण ते खोटं आहे. त्याचं काही खरं नाही. आणि नानाभाऊ पटोलेची भेट घेतली, तेही चालले होते. पूर्ण ओरडून बोलवलं त्यांनी. उद्या शिंदे साहेब काय झालं? शिंदे साहेब नाही भेटले. दादा 1-2 मिनिटाचा वेळ घेतो. बरं आता मी आणि तुम्ही फोन लावतो की आपला पूर्ण निर्णय घेता येईल. त्या संदर्भात बाकी गोष्टी करतो. उद्या औचित्याचा मुद्दा नानाभाऊ पटोले मांडत आहेत. यांचा बाबाचा फोन लागेपर्यंत आपल्या चर्चा होऊ द्या. हा नमस्ते. तुकाराम महाराज बोलतोय. रामकृष्ण हरी बोलतोय. काय चाललंय? बरं, मी नागपूरमध्ये आलो सकाळपासून. आणि त्या हो साहेबांना सांगा मी आलो म्हणून. पण त्या रस्त्यावरती सगळे गाडून माझ्या सगळे 1,000 मुलं आहेत आणि उपोषणाला बसतो. हो 1,000 मुलं माझ्यासोबत आहेत. तर रस्त्यावरती बसतो. आदिवासींच्या समोरच आहे. आमरण उपोषण बसतो. आमरण उपोषण बसतो. हो हो पहिल्या दिवसात मला जरा थोडं साहेबांची मला बोलतो. हां राजभवन आहेत का? ठीक आहे. झाल्यानंतर मला फक्त माझं नाव तुम्ही आठवण येते. हो हो हां ओके ओके धन्यवाद. मला काय हां बोला बोला. हो ना ते इकडे तुम्ही आम्हाला येणार मुख्यमंत्र्यांच्याकडे.